नमस्कार मित्रांनो, प्रताप सरनाईक सध्या विषय चर्चेमध्ये आहे खूप. आपले परिवहन मंत्री ज्यांनी आत्ताच एक टेस्ला घेतली आपल्या नातवाला गिफ्ट. पण विषय बघा ना मित्रांनो, तुम्ही अजून गप्पा आहेत. टेस्ला घेतली पट्याने आपल्या नातवाला आणि टेस्ला घेऊन आपला नातू आपल्या पैशावरती मजे करणार. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे ना. तर मित्रांनो, आता हा पट्ट्या काय म्हणतोय माहिती आहे का? तर ज्याच्याकडे PUC नसेल ना, गाडी घेतली, आता तुम्ही समजा एक 20 लाखाची गाडी घेतली किंवा 2 लाखाची गाडी घेतली किंवा साधी एक 2 व्हीलर घेतली, तर जर तुमची PUC नसेल ना 100 रुपयाची, किती रुपयाची PUC बनते 2 व्हीलरची? तर 50 रुपयाची 2 व्हीलरची PUC बनते. आणि जर तुमची PUC नसेल ना, समजा एखाद्या वेळा PUC कशी असते, एक वर्षभराची असते, आता काहीतरी टाईम पिरियड कमी आहे, पण जर ती जशी जशी जुनी गाडी होते तसं ते PUCचे महिने कमी येतात. आणि जर समजा एखाद्याच्या लक्षात राहिलं नाही की PUC बनवायचं आणि त्याने 2-3 दिवस समजा गाडी चालवली पुढे, तर त्याला पेट्रोल दिले जाणार नाही. आणि आता ह्या पट्याने स्वतः टेस्ला घेतले. आता परिवहन मंत्री ह्या म्हटल्यावरती महाराष्ट्राचे, आणि टेस्ला कंपनीचं नुकतंच शोरूम उद्घाटन झालं आहे. कुठे झालं ते? BKC कुर्ला, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला त्याचं टेस्लाचं उद्घाटन झालं आहे शोरूमचं. साहजिक आहे, परिवहन मंत्री आहेत म्हणजे पेट्या पाठच्या दरवाजाने घरात आलेच असतील हे नक्की, किंवा 50 खोके तरी पाठच्या दरवाजाने आलेच असतील. कारण टेस्लासारखी कंपनी, जी अमेरिकन कंपनी आहे, खूप मोठी कंपनी आहे ती, आणि ती कंपनी दिल्याशिवाय काय हे लोक तर तिला भारतात प्रवेश देणार नाहीत. आणि ही टेस्ला त्याच मार्गाने आली असेल ह्याचे पण पुरावे असतील. पण आता बोलणार कोण? कारण आहेत तर परिवहन मंत्री. आणि हे स्वतः आता म्हणतात आहे की PUC नसेल तर पेट्रोल मिळणार नाही. आणि ह्याच्या आधी ह्यांनी खूप मोठा कांड खेळून बसले. तो कांड म्हणजे HSRP नंबर प्लेट. आता HSRP नंबर प्लेट गरज होती का? खरोखर गरज होती का ह्या गोष्टीची? तर नव्हती. कारण गाडीची चेसी नंबर बदलली जाते आपल्या भारतामध्ये. गाडी जी चोरी केली जाते तर 4 व्हीलरपासून 2 व्हीलरपर्यंत चेसी नंबर बदलला जातो, इंजिन नंबर बदलला जातो. आणि हे मोठेपणा करतात आहे की HSRP नंबर प्लेट आल्यानंतर तो डाटा गव्हर्नमेंटकडे असणार आणि तुमची गाडी चोरीला गेली तर ती नंबर प्लेटवरतून ट्रॅक करता येणार. आता मला सांगा, इथे पोलिसांनी जर जॅमर लावला ना गाडीला, टायराला, तर तो जॅमर कापून घेऊन जातात किंवा ती स्टेपनीच काढतात. इथले भारतातले लोक, असे लोक आहेत, असे व्हिडिओ पण आहेत की स्टेपनी काढून घेऊन जातात. आणि हे जोर टाकतात आहे HSRP नंबर प्लेटवरती. आता ही नंबर प्लेट प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे रेट होते, पण भारतातली लोक गप्प, महाराष्ट्रातील लोक गप्प. म्हणजे तुम्ही कितीही अन्याय करा, अत्याचार करा, आम्ही गप्प. आम्ही एकही शब्द त्यावरती बोलणार नाही. तुम्ही तुमच्या नातवाला 50 लाखाची टेस्ला घेतलीत, इलेक्ट्रिक गाडी घेतलीत, फ्यूल नाही, फक्त बॅटरीवरती चालणारी, आम्ही गप्प. आम्ही विचारणार नाही तुम्ही पैसा कुठून आणलात. कारण तुम्ही राजकारणी आहे, तुम्ही काही करू शकता. गव्हर्नमेंट तुम्हाला विचारणार नाही. गव्हर्नमेंट विचारायला आली की तुम्ही ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारणार, साहजिक आहे. पण हे जे आता नवीन तुम्ही घोंगडा आणलं आहे किंवा नवीन तुम्ही कायदे आणताय काय, तर साधी तुमची PUC नसेल तर तुम्हाला पेट्रोल नाही, हे चुकीचं आहे. कारण एखादा माणूस जर चुकून PUC राहिली, PUC म्हणजे काय, कशासाठी असते ते? प्रदूषणासाठी असतो. फक्त प्रदूषण चेक करण्यासाठी की ही गाडी प्रदूषण किती पसरवते, ह्या गाडीचा कार्बन बरोबर आहे का नाही, हा कार्बन भार बरोबर फेकतोय का नाही हवेमध्ये, ह्याच्यासाठीच असते PUC. अरे त्या गाडीचे इन्शुरन्स जे आपण काढतो ना, ते जर ॲक्सिडेंट झालं तर इन्शुरन्स कंपनीवाले पण देत नाहीत सध्या इन्शुरन्स क्लेम. असे विषय आहेत. आणि तुम्ही फक्त PUC नसेल तर पेट्रोल नाही देण्याचं म्हणजे सरकार म्हणून तुम्ही करताय काय? आणि खड्डे असले तर रस्त्यावरती, इथे आमच्या इथे या, तुम्हाला दाखवतो खड्ड्याचे पाहिजे तेवढे फोटो देतो तुम्हाला. प्रत्येक रस्त्यावरचे 4-4, 5-5 तुम्हाला फोटो देतो. एवढे प्रत्येक रस्त्यावरती खड्डे आहेत. आणि जर खड्डे आहेत तर त्याला जबाबदार कोण? त्याच्यासाठी काय परिवहन मंत्री एका खड्ड्याचे 100 रुपये देणार का गव्हर्नमेंटला? एका फोटोचे 200 रुपये देणार का गव्हर्नमेंटला?
सरनाईक तुम्ही देणार का? एका फोटोचे 200 रुपये देणार का आम्हाला? हां, आम्ही पूर्ण 24 तासातले जवळजवळ 8 तास आम्ही रस्त्यावरती फिरतो. प्रत्येक रस्त्यावरचे व्हिडिओ काढून देतो, प्रत्येक रस्त्यावरचे फोटो काढून तुम्हाला पाठवतो. प्रत्येक फोटोचे तुम्ही 200 रुपये पे करणार का मला? पब्लिक बोलत नाही आहे, पब्लिक गप्प आहे, शांत आहे. तोपर्यंत ठीक आहे. नेपाळची बाजूची परिस्थिती बघा, जवळ आले. भारतात वारं, जसं कोरोनाचं वारं आलं होतं ना, तसं ते वारं इकडे यायला वेळ नाही लागणार. जरा तुमचे नियम आणि लोकांना त्रास देणं बंद करा. कारण ते HSRP नंबर प्लेट परवाच बुक केले, 550 रुपये टू व्हीलरची. हे जे अरबो खरबो घशात घालताय ना, आणि ह्या नातवांना तुम्हाला ठेसायला पाहिजे. टेस्ला नाही, ठेसायला पाहिजे. त्याच्याशिवाय सुधारणार नाहीत. जरा बंद करा हे. धन्यवाद.